टक म्हणजे शब्द ऐकायचे सुरवात जाले. खंतन टक टक म्हणायका शब्द येत की थंय हांव गेल्लो, हात घातले, म्हाका घडयाळ मेळ्ळे, तुमी खाण दिल्ले म्हण सांगचे भितरी मास्तराक खुशी खुशी, संतोश संतोश. चले अप्पखान सांगलें खंय मारया मागीर व्हड टेन्शन काण घातलें तुवें, तुका धन्यवाद म्हूण सांगे न्हू. ताका शाबास दिल्ले म्हणजे कथा आयकतना हे कितें टक टक म्हणजे शब्द आसा, हें आयकका म्हणजे एक कितें चिंतन आसा, ते चले आयल्यान व्हड नेवे. टक टक ते घडयाळ केन्ना करता आसा, उठोवंक गेले तेन्ना बी करता आशिल्ले. तेले कोणाले तरी लक्ष गेलें ते घडयाळ टक टक करचें, लक्ष गेलें ना ते. कारण कितें, सगळे कण्याची गोंदलमय जाता तसलें वातावरण आशिल्लें, अवाज आशिल्ले, गडबड आशिल्ले, कसले जातले म्हणजे भीत आशिल्ले. जाल्यार केन्ना हें चेल्यान सांगलें तूं मोठो लोक हांगा आराम बशा, हांव भितर वचून येता म्हूण बागेर घालून बसलो. केन्ना तो शांतान बसलो, ते शांतते भितरी ताका ते घडयाळ अवाज आयकचे मेळ्ळे. अशान ते घडयाळ सोदले म्हणजे जालें आसतरी प्रायः शांतान बसतरी आमी खंयचे कळून घेवी ते म्हणजे एक सत्य, ही एक कथा आमकां दिता आसा. जिवना भितरी प्रायशः अनेक लोकांक अनेक नमुने संदर्भ उरताची, समस्या उरताची. सगळे समस्येक आमी गोंदल खंय घेता बसले परिहार मेळटना. आमी केन्ना शांतान थोडे वेळ स्वस्थ जावन बसताची, तेन्ना आमगे समस्येक सहजानूच वाट आमकां मेळटा वता. म्हणजे हे कथाचे सारांश. जर उठलो लोक गोंदळ घालता उरत आसतली, वाच सोदका म्हण गडबडी करता उरता आसतना वाच मेळटा आशिल्ले. पयली घडयाळ ती याद उरता तुमकां, चावी दिवंक ताका 24 तासा नंतर ते आपाप कितें जाता, बंद पडत. आनी कडेन मेळटा ते 24 तासा नंतर. आतां 12 तास जाल्यार मेळटा ते चेल्ल्याक, नंतर मेळटा आशिल्ले ते मेळटनाशिल्ले. जाल्यार ते शब्द आयकका म्हणजे, शब्द कळून घेवका म्हणजे केन्ना जालें ताका शांत बसतनाच न्हेवे. शांत बसतनाच न्हेवे त्या शब्दात त्या कल्पना आयले. नाशिल्ले त्या शब्दाची कल्पना कशाच आशिल्ली ताका. अशें आमगे न्हू मनुश्यानी जिवना भितर थोडे तरी वेळ शांत बसता असले एक अभ्यास करचे अनिवार्यता आज आमकां सगळ्याक आसा. आमी थोडे तरी वेळ मौन बसलेली, शांत बसलेली, आमी जिवना भितरी खंयची एक कितें वाट आसा आमकां मेळटा वताची. जिवनाचे अनेक कितें द्वार आमकां आपापची उद्घाटन जाता वता, आमी मुखार वचूंक शकताची. तेकाची शांत बसचे एक शब्द आज मेडिकल सायन्स आमकां म्हणटा आसा, थोडे तरी वेळ तुमी मेडिटेशन करया म्हणून न्हय. आज आमकां अनेक रोग, रुजीन, तापत्र्य, टेन्शन हें कितें उरो तिणें सांगचें कितें, आमी गुळी दिताची तुमी थोडे वेळ मेडिटेशन करया म्हणून. मेडिटेशन म्हळ्यार अर्थ कितें, शांतान बसचें. ताका संस्कृत शब्द ध्यान म्हण याद उरता तुमकां. त्या मेडिटेशनाक संस्कृत शब्द कितें, ध्यान म्हण. आमी ध्यान करता म्हण थोडे तरी वेळ ध्यान करता म्हण सांगलें ताका 2 प्रकार आसा. एक निर्विकार, एक साकार. निर्विकार म्हळ्यार कांय विचार नाशी बसचे. साकार म्हळ्यार खंय तरी एक विचार दवरून घेवन बसचे. हे 2 ध्यानाचे पद्दती. निर्विकाराक वच्चे केन्ना पयले साकार ध्यान करता येता. खंय तरी एक वस्तू दवरून घेवची पडटा. एक दिवकी, एक देवकी, एक फोटकी, खंय तरी एक आकार दवरून घेवन ध्यान करचें पडटा. कारण कितें, आमगेलें मन त्या ठिकाणी ह्या ठिकाणी वचना, त्या ठिकाणी उरका म्हणजे बदल. ते सिद्ध जाता गेले तशें निर्विकार ध्यान. तेन्ना खंयचे फोटो आवश्यकत ना, खंयचे मुर्ती आवश्यकत ना, खंयचे देवाल आवश्यकत ना, खंयची वस्तू आवश्यकत बी ना आमकां. ताका आमगे गुरून शब्द म्हणचे स्टील एंड नाव. आत्ता आस्त कशें तशें उरचें, कांय विचार थंय उरतना, विचार रहित्यान उरचे. ते ध्यान करचे अनिवार्यता आमकां आसताची. केन्ना आमी तें मेडिटेशन करचें, ध्यान करताची तेन्ना मन शांत जाता वता. कितलें मन शांत जाता वतकी तितलें जिवना भितर अनेक कितें सत्य कळून घेवचें सामर्थ्य आमकां प्राप्त जाता वता. गोंदला भितर आसलेली सत्य कळटना जिवनाचें आमकां. टेन्शना भितर आसलेली आमी कितें चलता आसा म्हणचे अर्थ कळून घेवचें जावच ना आमकां. अशा न्हू
आम्ही शांत उरका ध्यानच ठेवका म्हणतेची आमगे म्हालकड लोकाले चिंतन वो